Welcome dear friends, I am Mr. Ullare sir. Today we are going to learn 9th class lesson, that is unit number 2.5, and you are welcome in HVLS YouTube channel. Okay, now see, this a play is very short play and it is very interesting. You will have enjoy it while we are going to learn. बघा मित्र हो, आपण आपल्या या HVLSच्या YouTube चॅनलवरती आज आपण हा नवीचा लेसन शिकणार आहोत. लेसनचं नाव आहे अ प्ले. आणि हा लेसन शिकण्यापूर्वी तुम्हाला यातील काही नवीन शब्द माहीत असले पाहिजे ते आपण पहिल्यांदा शब्द पाहू आणि नंतर आपण लेसन शिकणार आहोत. एक्सप्लेनेशन देत असताना मी तुम्हाला या शब्दांचा अर्थ पुन्हा एकदा सांगणार आहे. फक्त हे एवढेच नवीन शब्द आहेत असं नाही, आणखी नवीन शब्द असू शकतात, तर हे शब्द नीट समजून घ्या. अँड द कॅरेक्टर्स इन दिस प्ले आर, नाउ सी लिसन केअरफुली. कॅरेक्टर्स पात्रे. फर्स्ट गार्ड्स, रक्षक. रक्षकाची जवळपास 4 पात्रे आहेत. सेकंड किंग, राजा. नंबर 3 डिसायपल, शिष्य. नंबर 4 थीफ, चोर. नंबर 5 मर्चंट, व्यापारी. नंबर 6 ब्रिकलियर, गवंडी. मॉर्टर मेकर, चुनावाला. आणि मनी लेंडर म्हणजे सावकार. तर या पात्रांनी या छोट्याशा लेसनमध्ये काय भूमिका वठवलेली आहे ते आपण आता पाहणार आहोत. लक्ष द्या पुस्तकामध्ये. वर्ड्स राहिले का? येईल का नाही काय माहित. बरं ठीक आहे. नाउ सी न्यू वर्ड्स. इनलिवन, उल्लसित, डिसायपल, शिष्य. किंगडम, राज्य. डेलिकेटेबल, स्वादिष्ट. नोबल, उदात्त. मोनार्क, महाराज. प्रोफेशन, व्यवसाय. हँग, फाशी देणे. मर्सी, दया करणे. फॉल्ट, चूक असणे. टिंकलिंग म्हणजे चुमचुम आवाज. आणि ऑर्नामेंट्स, दागिने. गोल्डस्मिथ, सोनार. आणि थीफ म्हणजे चोर. हा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. असे निवड्स आहे. बघा पुस्तकात लक्ष द्या काळजीपूर्वक. पेज नंबर 55, a play. Scene first. The king's court. The court awaits the arrival of the king. 2 guards are standing in front of the stage. राजाच्या आगमनाचे सगळे लोक वाट पाहत आहेत आणि त्या ठिकाणी 2 गार्ड्स उभे आहेत. ते राजाचं वेलकम करतात. फर्स्ट गार्ड सेज टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. तयार राहा, महाराज येत आहेत. सेकंड गार्ड म्हणतो, बा who wants to be alert? Life seems like one long sleep in this land. I am at ease all day, though I am a guard. दुसरा गार्ड त्याला सांगतो, अरे काय अलर्ट राहू, काय तयार राहू, हे आयुष्य तर आपल्या साळसामध्ये चाललेलं आहे आणि मी जरी गार्ड असलो तरी मी खूपच आरामशीर असतो. फर्स्ट गार्ड सेज, हाऊ बोरिंग. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. तो किती बोरिंग लाईफ चाललंय आपलं. आज कोर्टामध्ये काहीतरी छान इंटरेस्टिंग घडलं पाहिजे. इट विल इन्लिवन द ॲटमॉस्फिअर. त्याने वातावरण किती उल्लसित होईल नाही. सेकंड गार्ड सांगतो, आय विल बी इक्वली हॅपी इफ देर वॉज नन. इंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. जर कोणीच आहे का असं पाहतो आणि पुढे काय होतं. फर्स्ट गार्ड सेज, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. तेवढ्यामध्ये एक अनोळखी मनुष्य येतो आणि त्याला थांबवतो. हाल्ट मीन्स स्टॉप. थांब, तुझी आयडेंटिटी दाखव, तुझं ओळख दाखव. डिसायपल, यू आर राईट, आय एम अ विजिटर हिअर, अ डिसायपल ऑफ द वाईस सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. होय, मी या ठिकाणी नवीन अनोळखी व्यक्ती आहे. तो शिष्य त्याची ओळख सांगतो. आणि तुमच्या जवळ असणाऱ्या घनघोर जंगलामध्ये मी राहतो. मी एक शिष्य असून तिथे माझे गुरु आहेत. फर्स्ट गार्ड सेज, व्हॉट ब्रिंग्स हिअर. तू इथे का आलेला आहेस. डिसायपल सेज, I have heard amazing stories about this kingdom of अंधेर नगरी and the great king चौपट. माझं इथे येण्याचं कारण असं आहे की तुमची ही जी नगरी आहे, अंधेर नगरी आणि चौपट राजा, याबद्दल मी ऐकलेलं आहे आणि मी त्यासाठी इथे आलेलो आहे. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complications. तुमच्या नगरीबद्दल मला अजूनही असं कळलंय की प्रत्येक वस्तूची किंमत सारखीच आहे आणि हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन नाही, कोणती गुंतागुंत नाही. फर्स्ट गार्ड सेज, यू हॅव हर्ड राईट, इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलिकेटेबल शिप्स फॉर द सेम प्राइस ॲज अँड इक्वल मेजर्स ऑफ व्हेजिटेबल्स. फर्स्ट गार्ड त्याला सांगतो, बरोबर आहे, तुझे ऐकलंय ना ते खरं आहे. अगदी स्वादिष्ट महागड्या मिठाई सुद्धा आमच्याकडे भाजीपाल्याच्या दरामध्येच विकल्या जातात. टकासेर भाजी, टकासेर खऱ्या. I am quite happy about it. It makes life easy. टकासेर भाजी, टकासेर खाजा. भाजी आणि खाजा या दोन्हीचे सुद्धा रेट एकच आहेत आणि आम्ही या ठिकाणी खूप निवांत असतो. वी आर व्हेरी इझी. डिसायपल सेज, सो इट शुड बी
So it will be a good idea to settle in this land. But first, I would like to attend the court today and pay my respects to the mighty king Chopat. तो डिसेबल सांगतो असं आहे का? तर ठीक आहे, मला या ठिकाणी सेटल व्हायला खूप आवडेल, मला याच ठिकाणी राहायला खूप आवडेल. पहिल्यांदा मी राजाला अभिवादन करतो. नेक्स्ट पेज वरती बघा. Second guard says, you may stand here. You may stand there with those people who are in queue. ठीक आहे, तुला थेट दरबारात जाता येणार नाही. या रांगेमध्ये राहिलेले जे लोक उभे आहेत ना, त्यांच्याबरोबर तुला थांबावं लागेल. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज. आणि एवढ्यात हे नाटक चालू असताना स्टेजच्या पाठीमागून मोठ्याने आवाज येतो. Here you people, here comes the most noble, most revered, most gracious, most learned King Chopat of this vast kingdom. Make way for the king. Bow to the royal monarch. एवढ्यात एक शिपाई मोठ्याने आवाज येतो की महाराजांचं खूप दयाळू असं आहे, महाराजांचं या ठिकाणी आगमन होत आहे, महाराजांना रस्ता द्या आणि त्यांना सगळ्यांनी नमस्कार करा. महाराजांचं आगमन होतं. किंग चोपट अराइव्स टू द fanfare of the bulges and drums and takes his place on the throne. महाराजांचं सनई चौघड्यांच्या वाद्यामध्ये आगमन होतं दरबारामध्ये आणि त्या ठिकाणी थ्रोन म्हणजे सिंहासन, सिंहासनावर जाऊन महाराज स्थानापन्न होतात. किंग सेज, लेट द कोर्ट बिगिन. दरबार सुरू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, द फर्स्ट कंप्लेंट. आणि फोर्थ गार्ड जो मेसेंजर आहे तो सांगतो सगळ्यात पहिली तक्रार कोणाची आहे बोला. Thief rushes forward and wails loudly, "Justice! Oh, most great king! I beg for justice." एवढ्यात एक चोर धावत पुढे येतो धडपडत आणि तो सांगतो, महाराज दया करा आणि मला न्याय द्या, मला न्याय द्या, तुम्ही खूप थोर महाराज आहात. King says, "And what's your complaint?" Thief says, "In this great land of Andirnagri, my friend and I have been truly hardworking, honest thieves." महाराज या तुमच्या राज्यामध्ये मी आणि माझा मित्र चोरी करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. या अनेक वर्षांमध्ये आम्ही आमच्या व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहिलो आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. आणि आम्हाला त्याचा मोबदला काय मिळाला? तर कालच्या रात्री आम्ही एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी करत असताना जेव्हा की त्याची when all his family were away, my friend peered through that hole to the house when suddenly the wall collapsed. आम्हाला त्याचा मोबदला काय मिळाला? तर एक व्यापारी बाहेर गावी गेला असताना कुटुंबासमेत त्याच्या घराच्या भिंतीला आम्ही मोठं भगदाड पाडलं आणि त्या मोठ्या भगदाडामधून माझा मित्र आतमध्ये डोकावून पाहत असताना महाराज ती भिंत त्याच्या अंगावर कोसळली. कोलॅप्स, कोसळली. अँड वेल्स लाउडर. खूप मोठ्याने शोक करायला लागतो, खूप मोठ्याने रडायचं नाटक करायला. and my friend was instantly killed. I have lost my only friend, a partner. O king, it's the merchant's fault for living in a house which has such weak walls. महाराज माझा एकुलता एक मित्र त्यात मेला हो. ज्या व्यापाऱ्याने हे कच्च्या भिंतीचं घर बांधलं ना त्याची खूप मोठी घोडचूक झाली आणि त्याच्या घोडचुकीमुळेच माझा मित्र मारला गेला. King says, "Pay the merchant at once, a life for life. The merchant must be hanged." राजा लगेच आदेश देतो. असं झालंय का? जा ताबडतोब आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन या. ज्या व्यापाऱ्यामुळे एका जणाचा जीव गेलाय त्याच्या मोबदल्यात आपण व्यापाऱ्याचा जीव घेतलाच पाहिजे. The third guard leaves, return with the merchant who bows before the king. तिसरा गार्ड जातो आणि लगेच त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो आणि महाराजांना नमस्कार केला जातो. Merchant says, "Mercy, oh noble king. I had no intention of killing these skilled professionals." महाराज प्लीज दया करा, माझ्यावर दया करा. या निष्णात चोरांना ठार मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. माझी भिंत पडावी आणि एखादा चोर त्यात मारला जावा असा माझा अजिबात उद्देश नव्हता. मी तर आता नुकतंच माझं नवीन घर बांधलेलं आहे. It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall. महाराज ही चूक माझी नाही तर माझं घर बांधणारा जो गवंडी आहे ना त्या गवंड्यानंच ही चूक केलेली आहे. त्यानंच ही अशा कच्च्या दर्जाची भिंत बांधलेली आहे. King says, "Bring the careless bricklayer immediately. He must be hanged for his fault." Bring, घेऊन येणे. आता ही क्रियापद आहे सुरुवातीला आलेलं नाही का, त्यामुळे हे वाक्य कसं आहे? अद्यार्थी वाक्य आहे. Bring the
bricklayer immediately he must be hanged for his fault. त्याच्याकडे जी चूक झाली आहे ना त्या गौंड्याला तुम्ही घेऊन या आणि त्याला शासन झालंच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर. दुसरा गार्ड ताबडतोब निघून जातो आणि गौंड्याला घेऊन येतो. ब्रिकलेयर से ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग लिव्हिंग टू द किंग. ब्रिकलेयर येतो आणि राजाच्या पायाशी तो गडबडून लोळतो आणि त्या महाराजांना काय म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. ओ थोर महाराज, I beg you don't send me to the gallows. I agree that I build the wall which collapse and kill a man. महाराज, मी ही भिंत बांधली आहे आणि ज्या भिंतीमुळे एक मनुष्य मेला आहे, ठार झालेला आहे, ते मला मान्य आहे. I agree. मी त्या गोष्टीशी सहमत आहे. But it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was of very poor quality. महाराज, मी ही भिंत बांधण्यासाठी जो चुना वापरला ना, मॉर्टर म्हणजे चुना, तर तो चुना अतिशय कच्च्या दर्जाचा होता, चांगल्या क्वालिटीचा नव्हता आणि त्यामुळे ही भिंत पक्की झाली नाही. There was too much of water mixed in it and it's entirely the mortar maker's fault. या चुन्यामध्ये खूपच पाणी होतं आणि त्यामुळे ही कच्च्या दर्जाची भिंत तयार झाली. याच्यामध्ये माझी काही चूक नाही. तर ही चूक कोणाची आहे? मॉर्टर मेकर, म्हणजे चुना ज्याने बनवला आहे चुनेवाला, त्याची ही चूक आहे, माझी चूक नाही महाराज. किंग सेड, summon the mortar maker at once. He must pay his life for his thoughtlessness. समन मीन्स टू कॉल. महाराज आज्ञा देतात की जा ताबडतोब आणि त्या चुनेवाल्याला घेऊन या. त्याची जी चूक झाली त्याबद्दल त्याला शासन झालंच पाहिजे. थॉटलेसनेस, अविचारीपणे त्याने जो चुना कालवला त्याबद्दल ही भिंत पडली तर त्याला शासन झालं पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. पहिला गार्ड जातो आणि ताबडतोब येतो, परंतु तो येताना कसा येतो बघा, ही रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. तो मॉर्टर मेकरला असं धरलं तो पकडून आणि महाराजांच्या समोर तो त्याला ठोकलं. मॉर्टर मेकर वेलिंग लाउडली, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू द डेक्स. मॉर्टर मेकर बिचारा वेलिंग लाउडली, वेलिंग म्हणजे शोक करणे किंवा आरडाओरडा करणे, रडणे. तो खूप मोठ्याने शोक करतो, म्हणतो महाराज महाराज कृपया माझ्यावरती दया करा, माझ्यासारख्या गरीबावरती तुम्ही दया करा आणि कृपा करून मला फाशी देऊ नका. डोंट हँग मी टू डेज. आय हॅव अ वाईफ, 2 young children. माझ्या मागे एक पत्नी आहे, 2 मुलं आहेत छोटी छोटी. हु विल लुक आफ्टर देम. त्यांची काळजी कोण घेईल माझ्यानंतर. किंग सेज, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट लाईफ, यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तुझ्या निष्काळजीपणामुळे एक जीव गेलेला आहे या राज्यामध्ये आणि ह्या निष्काळजीपणामुळे तुला तुझा जीव द्यावाच लागेल. मॉर्टर मेकर सेज, नो 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 माय लॉर्ड रॉयल, नो 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 माय रॉयल लॉर्ड, I am not to blame. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. तो चुनेवाला सांगतो, महाराज मी चुना मिक्स करत असताना मी जे भांड वापरलं ना ते भांड साधं सुद्धा नव्हतं. तर त्या भांड्याचं जे तोंड आहे ते तोंड मोठं होतं आणि त्यामुळे काय झालं बघा, सो एक्सेस वॉटर पॉवर डाऊन इनटू द मॉर्टर मिक्सचर. मी चुना तयार करत असताना त्या मिक्सरमध्ये पाणी टाकताना त्या भांड्याचं तोंड मोठा असल्यामुळे पाणी जास्त पडलं गेलं. त्यात माझी काही चूक नाही महाराज. आय वॉज हेल्पलेस. इट इज अ पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. माझी काही चूक नाही. तर ज्याने पॉट तयार केलंय ना, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पॉट तयार करणारा कुंभार, या कुंभाराची चूक आहे महाराज, माझी चूक अजिबात नाही. किंग सेज, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. ठीक आहे, तुम्ही ताबडतोब जा आता आणि ज्याने पॉट तयार केलंय त्या कुंभाराला तुम्ही घेऊन या. फोर्थ गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द पॉटर. चौथा गार्ड जातो ताबडतोब आणि लगेच त्या कुंभाराला घेऊन येतो. पॉटर सेज, cowering before the king, your majesty, show mercy to this humble potter. I agree the pots I had made and sold to the mortar maker. I was defective. It was a defective one. पॉटर येतो आणि तो सांगतो, महाराज कृपया माझ्यावरती दया करा. मर्सी म्हणजे दया करणे, हंबल म्हणजे नम्र. तो नम्रपणे महाराज म्हणतो, महाराज कृपा करून माझ्यावरती दया करा. मी त्यांना जे पॉट दिलंय, मी जे पॉट त्यांना विकले ते माझ्याकडनं फॉल्टी तयार झालेले, डिफेक्टिव्ह म्हणजे दोष असणारं सदोष असं भांडं माझ्याकडनं विकले गेले, हे मला मान्य आहे. बट आय एम नॉट गिल्टी. गिल्ट गुन्हा आणि गिल्टी म्हणजे गुन्हेगार, परंतु मला असं वाटतं की मी यामध्ये गुन्हेगार नाही. ॲज आय वॉज, नेक्स्ट पेज बघा, ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड
द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. महाराज, मी माझ्या कामामध्ये अतिशय मग्न होतो. मी माझ्या कामामध्ये अतिशय मग्न असताना काय झालंय, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. अँकलेट म्हणजे पैंजण. मी माझं काम करत असताना अतिशय छुमछुम असा मंजूळ आवाज मला ऐकू आला आणि माझं लक्ष विचलित झालं. टिंकलिंग म्हणजे छुमछुम असा आवाज. आणि हे माझं लक्ष विचलित झाल्यामुळे पुढे काय झालं बघा. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईट. आणि मग हा आवाज आपल्या गावातील सावकाराच्या एका मुलीच्या पायातील पैंजनाचा आवाज होता. त्यामुळे माझं लक्ष विचलित झालं आणि मी जे भांड्याचं तोंड तयार करत होतो हे तोंड नेहमीच्या प्रमाणापेक्षा मोठं झालं. वाईट म्हणजे मोठे. नेहमीच्या भांड्याच्या आकारापेक्षा मोठं तोंड तयार झालं. यामध्ये माझा दोष नाही. किंग सेज, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर this very instant. She must be sent to the gallows for disturbing this poor potter at once. ताबडतोब जा आणि त्या सावकाराच्या मुलीला घेऊन या. तिच्या त्या पायातील छुमछुम आवाजामुळेच या बिचाऱ्या कुंभाराचं लक्ष दुर्लक्षित झालं आणि या भांड्यामध्ये चूक झाली. तिला शासन झालंच पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. चित्रामध्ये बघा त्या ठिकाणी पहिला गार्ड लगेच जातो आणि सावकाराला आणि त्याच्या मुलीला ताबडतोब घेऊन येतो. चित्रामध्ये तुम्हाला ती मुलगी दिसते बा सावकाराची आणि शेजारी सावकार आहे आणि इथे गार्ड आहे तो. नेक्स्ट बघा. मनी लेंडर सेज इन अ डिस्परेट व्हॉइस, ओ जस्ट किंग. जस्टचा अर्थ काय घ्यायचा, न्याय. जस्टचा अर्थ काय घ्यायचा, न्याय. न्याय म्हणजे न्याय. तो अतिशय निराशेच्या आवाजामध्ये म्हणतो, अहो न्यायी महाराज, स्पेअर माय डॉटर. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी विडेड नेक्स्ट मंडे. महाराज, कृपा करून आमच्यावरती दया करा. ही एकुलती एक माझी मुलगी आहे आणि नेक्स्ट मंडेला तिचं लग्न होतंय. डॉटर सेज, ओ डू नॉट फेट फादर. ती मुलगी काय म्हणते बघा आपल्या तिच्या वडिलांना, ओ डू नॉट फेट फादर. पप्पा, तुम्ही काही घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी टू द किंग युअर मोस्ट इस्टीम हायनेस. ती राजाकडे पाहून म्हणते की महाराज, मला अजिबात शासन करणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आय रेअरली स्टेप आउटसाइड ऑफ द थ्रेशोल्ड ऑफ माय होम, बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरीड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. मी घराच्या बाहेर पडली होते, उंबरठ्याच्या बाहेर पडली होते, तेवढ्याच वडिलांनी सांगितलं की नेक्स्ट वीक मध्ये माझं लग्न असून अजून ज्वेलरी तयार झालेली नाही. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. मी सोनाराकडे जाणार होते आणि त्याला सांगणार होते, गोल्डस्मिथ सोनाराकडे जाणार होते आणि त्याला सांगणार होते की माझे दागिने तयार ठेव, वेळेवर तयार ठेव, कारण माझं लग्न आहे. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आणि मी त्याच्याकडे जात असताना त्या रस्त्यावरती या पॉटर्सचं वर्कशॉप होतं किंवा त्याचं घर होतं, त्याच्या कामाचं ठिकाण होतं. आय कुड नॉट हेल्प इट, इट इज ऑल गोल्डस्मिथ्स फॉल्ट. आणि या सोनाराकडे जात असताना त्या रस्त्यात असणाऱ्या त्या कुंभाराचं घर लागलं. त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. इट्स ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. ही चूक पूर्ण सोनाराची आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास द पॉटर्स शॉप. सोनाराने जर माझी दागिने वेळेत दिले असते तर मला त्याच्याकडे जावं लागलं नसतं आणि मला रस्त्यात या कुंभाराचं घर सुद्धा लागलं नसतं. किंग सेज, दे सेंड फॉर गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. महाराजांनी सांगितलं, ताबडतोब जा आणि त्या सोनाराला घेऊन या आणि त्याला आपण शासन करूया. त्याला शासन झालंच पाहिजे. मित्र हो, या ठिकाणी फर्स्ट पार्ट संपलेला आहे. फर्स्ट पार्ट वरती या नेक्स्ट पेज वरती एक्सरसाइज दिलेला आहे. हा एक्सरसाइज खूप सोपा आहे, तोही आपण आता लगेच पाहूया. नाउ सी वर्कशॉप ऑन पेज नंबर 59. 59 पेजवरती वर्कशॉप आहे बघा. पुस्तक लक्ष द्या तुम्ही यासाठी आणि व्हिडिओ ऐकला तरी चालेल फक्त. फर्स्ट पॉइंट, सम पॉइंट्स आर गिवन हिअर ऑन द बोर्ड. कॅरेक्टर्स, टायटल यूज फॉर द किंग, एक्सप्लेनेशन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ड्रॉ अ मॅप ऑफ पांढरनगरी अँड व्हॉट दे सेड. बघा प्रत्येक पॉइंट आपण समजून घेऊया. फर्स्ट पॉइंट, लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द प्ले. म्हणजे पूर्ण नाटकामध्ये आपण जी पात्र आलेली आहेत त्या पात्रांची यादी करा. सेकंड क्वेश्चन असा आहे, लिस्ट ऑल द डिफरंट टायटल्स दे आर यूज टू अड्रेस द किंग. महाराजांसाठी एक आदरार्थी वापरलेली जी विशेषण आहेत त्यांची यादी करा. एक्झाम्पल दिले पाहिजे तुम्हाला, ऑनेस्ट, नोबल, जस्ट.
न्यायी राजा, उदत्त राजा याप्रमाणे. नंबर 3, कॉपी द एक्सप्लेनेशन्स फ्रॉम द प्ले. उद्गारार्थी जी वाक्य आलेली आहेत पूर्ण नाटकामध्ये त्या 4-5 वाक्यांची तुम्ही यादी करा. क्वेश्चन 4, कॉपी द ऑर्डर्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द प्ले. तुम्हाला सांगितलं मागाशी फर्स्ट पार्टमध्ये की जी आज्ञार्थी वाक्य आलेली आहेत त्या आज्ञार्थी वाक्यांची यादी करा. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. अशी वाक्य लिहा. नंबर 5, यूज युअर इमॅजिनेशन अँड डिटेल्स फ्रॉम द प्ले अँड ड्रॉ अ मॅप ऑफ अंधेर नगरी. तुम्ही कल्पना करा की एखाद्या राज्याचा नकाशा कसा असू शकतो, राज्यातील ठिकाणं कोणकोणती ठिकाणं कुठे दाखवलेली असतील असा एक नकाशा तुम्ही तयार करायचा चित्रात्मक. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, राईट व्हॉट ईच ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम हर. की एखाद्याबद्दल कंप्लेंट केल्यानंतर तो महाराजांना काय म्हणाला असावा हे प्रत्येक पात्राबद्दल तुम्हाला लिहायचंय. त्याच्यामध्ये कोण कोण आहे? डॉटर, त्या गोल्डस्मिथची मुलगी काय म्हणाली असं, डॉटर काय म्हणाली असावी, पॉटर काय म्हणाला असावा, मॉर्टर मेकर चुनेवाला काय म्हणाला असेल, ब्रिकलेअर गवंडी आणि शेवटचं मर्चंट त्यांच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर ते काय म्हणाले असतील. नाउ सी क्वेश्चन नंबर 7, व्हॉट शुड द किंग हॅव सेड टू द थीफ. महाराज या चोराला काय म्हणाला असावं हे तुम्ही म्हणणे लिहायचंय. त्यानंतर क्वेश्चन 8, विल द थीफ अपीअर इन द कोर्ट ऑन हिज ओन. व्हाय डज दिस थीफ डेअर टू डू सो. आठवा प्रश्न असा आहे की तो चोर स्वतःहून दरबारात आला असेल का, आणि त्याच्यानंतर हे असं त्यानं का केलं असावं किंवा दरबारात यायला त्याचं धाडस का झालेलं असावं याबद्दल तुम्ही विचार करायचा आहे. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न बघा, लँग्वेज स्टडी आहे म्हणजे व्याकरणाचा प्रश्न आहे तो. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द व्हर्ब इन इच. आता सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता आणि व्हर्ब म्हणजे वाक्याचा क्रियापद, मग ते सहाय्यकारी असेल किंवा मूळ क्रियापद असेल. तर बघा त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत. सेंटेन्स फर्स्ट, यू आर स्ट्रेंजर. सब्जेक्ट कोणता आहे? कर्ता वाक्याचा यू. त्यानंतर क्रियापद कोणता आहे? आर. सेकंड सेंटेन्स, आय एम अ व्हिजिटर हिअर. या ठिकाणी व्हिजिटर आहे, आय हा कर्ता आहे आणि एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे. यू हॅव हर्ड राईट. तू योग्य ऐकले. यू हा वाक्यातला कर्ता आहे आणि हॅव हे क्रियापद आहे. ही मस्ट पे विथ हिज लाईफ. ही हा वाक्याचा कर्ता आहे आणि पे हे क्रियापद आहे. लास्ट सेंटेन्स, द किंग विल नॉट हँग मी. राजा मला लटकवणार नाही. विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि किंग हे वाक्याचा सब्जेक्ट आहे. नाउ सी लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, टिक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस, कॉपी देम करेक्टली. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ही जी दोन वाक्याचे प्रकार आहेत याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मधले म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग म्हणतो की ज्या ठिकाणी कर्ता निष्क्रिय असतो तो कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. तर याची वाक्य आलेली आहेत. तर 1 ते 7 पैकी तुम्ही ही वाक्य शोधून लिहा. तर बघा फर्स्ट सेंटेन्स, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. त्यानंतर आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आय डेट फॉर जस्टिस, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आणि नंबर 5, अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. अँड 6, माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. अँड लास्ट, इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. तर या ठिकाणी तुम्हाला करेक्ट टिक करून दिली आहे. फर्स्ट, सेकंड पॅसिव्ह व्हॉइस, थर्ड पॅसिव्ह व्हॉइस, फोर्थ ऍक्टिव्ह, फिफ्थ पॅसिव्ह, सिक्स्थ पॅसिव्ह अँड सेवन्थ ऍक्टिव्ह व्हॉइस. तर याप्रमाणे हा एक्सरसाइज कंप्लीट करा. पुढील पार्टमध्ये आपण सेकंड पार्ट हा पुढील भागामध्ये शिकूया. धन्यवाद.